मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनाची नूतनीकरण केलं जातं आणि सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसतात। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी। नवीन मंत्रिमंडळाच्या नवीन मंत्र्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण किंवा त्याचं कामकाज जे आहे ते मंत्रालयात सुरू झालेलं आहे। आपण 6व्या मजल्यावर आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकता की कामकाज जे आहे ते सुरू झालेच आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की नवीन सरकार आलेलं आहे, जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे, दालनांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा अशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते सुरू झालेच आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना दालनं कुठे द्यायची याच्या संदर्भातलं वेगवेगळी चर्चा सुरू झाली, कारण की जास्त मंत्री असल्यामुळे दालनांची समजा काही तुटवडासुद्धा दिसून आला, तरीसुद्धा काहींना विधानभवनाच्या परिसरामध्ये दालनं देण्यात आलेली। आणि ही दृश्य जी बघू शकतात की कपाट असतील, टेबल असतील किंवा फायलांची आवरासावर असतील, ही मंत्रालयामध्ये आता सुरू झालेली लगबग, कारण की आता काही मंत्री ज्यांचे दालनं जी आहे ती तयार नाही आहेत ती दालनं तयार केली जात आहेत आणि ज्यांची दालनं तयार आहेत ते पदभार घेताना दिसत आहेत। कॅमेरामन प्रवीणसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई।